इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. श्रीरामनवमी उत्सवानंतर कामदा एकादशीला निघणाऱ्या गरुड रथ आणि श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 17 रोजी सायंकाळी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने रथमार्गाची संयुक्त पाहणी केली. भाविकांची सुरक्षा आणि सोयीसाठी काळाराम मंदिरात बैठक पार पडली. यात रथयात्रेतील संभाव्य अडथळे दूर करण्यावर चर्चा करण्यात आली. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी लक्ष्मण झुला, जुना आडगाव नाका, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी आयुर्वेद रुग्णालय मार्ग, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण ते गंगा घाट या संपूर्ण मार्गाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रथमार्गातील वीज वाहक तारा सुरक्षित उंचवण्याने, खोदलेले रस्ते, खचलेली चेंबरची झाकणे दुरुस्त करणे तसेच मार्गावरील गतिरोधक तात्पुरते काढण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, काळाराम मंदिर विश्वस्त शुभम मंत्री अक्षय कलंत्री, शांताराम अवसारे, धनंजय पुजारी, श्रीराम रथोत्सव समिती अध्यक्ष रघुनंदन मुठे, रावसाहेब कोशिरे, राकेश शेळके, नितीन शेलार, अजित शेळके उपस्थित होते.